नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये नांदेड बिदर ब्रॉडगेज प्रकल्पाचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने विविध योजनांना मंजुरी दिली आहे। मराठवाड्यासाठी तब्बल 59,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे। त्यापैकी 14,000 कोटी रुपये सिंचन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत। त्याद्वारे नद्या जोडण्याचे काम केले जाणार आहे। बैठकीत संभाजी नगर व धाराशिव जिल्ह्याची अधिकृत नावेही देण्यात आली। समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोयात वळवण्यासाठी 14,000 कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत। यामध्ये 13,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे। तसेच सार्वजनिक कामांसाठी 12,938 कोटी रुपये दिले आहेत। कृषी विभागासाठी 709 कोटी, पर्यटनासाठी पैठण संत ज्ञानेश्वर उद्यान आणि शहरातील 3 प्राचीन पुलांसाठी 95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य शासनाकडून 750 कोटींच्या खर्चास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी जमिनीच्या किमतीसह 150 कोटी 98 लाख इतका खर्च येणार असून त्याच्या 50% म्हणजे 750 कोटी 49 लाख इतका राज्य शासनाचा आर्थिक सहभाग असणार आहे। राज्याच्या ग्रामीण आणि अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निवडक प्रकल्पात 40 ते 50% खर्च उचलण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे। बिदर नांदेड हा 157 किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग असून त्यापैकी 100 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातील आहे आणि उर्वरित 57 किलोमीटर मार्ग कर्नाटकमध्ये आहे। या सरळ रेल्वेमार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर 145 किलोमीटरने कमी होईल। या मार्गावर एकूण 14 रेल्वे स्थानके असतील। मित्रांनो, कोणती आहेत ही 14 स्थानके बघूया। नांदेड, मुगट, आमदुरा, मारतळा, कृष्णूर, नायगाव, नरसी, कामरसपल्ली, आदमपूर, खानापूर, देगलूर, करडखेड, मरखेल, हाणेगाव, औराद, संतपूर, धुकतमाणगाव, बालूर, हलबर्गा, बिदर असा असणार आहे याचा रूट मॅप। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।